नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आता दिल्लीत फैसला होणार. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामोरं जावं लागल्यामुळे आता भाजपच्या गोटात जोरदार हालचालीच घडत आहेत. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. महायुतीचा पराभव झालेल्या 33 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून निरीक्षक नेमण्यात आले आहेत. या निरीक्षकांना येत्या 22 जूनपर्यंत त्या मतदारसंघाचा आढावा घेऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अहवाल पाठवायचा आहे. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीसाठीच भाजपने आता मोठ्या धसका घेतला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र लोकसभेच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदापासून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी देखील गेले होते. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला नव्हता. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचार केला जाईल असं पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे आता दिल्लीत जाऊन त्यांच्या निर्णयाबाबतचा फैसला होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.